आजच्या व्हिडिओत बघायचं इयत्ता 10वी गणित भाग 1 त्याच्यामधलं प्रकरण 6वं सांख्यिकी त्याच्यामधलं सराव संच 6.4 मधला प्रश्न क्रमांक पहिला काय दिला आहे, पुढील सामग्री आलेखाद्वारे दर्शवा. ओके, म्हणजे ही तुम्हाला सारणी दिली आहे, या किमती तुम्हाला आलेख पेपरमध्ये भरायचे आहेत. मी तुम्हाला वहीवरती काढून दाखवतो आलेख. तुम्हाला आलेख पेपरवरती किमती भरायचे आहेत आणि त्याचा आयतालेख काढायचा आहे. ओके, तर मग बघूया पहिला प्रश्न कसा आयतालेख काढतात. तो काय दिलं आहे, विद्यार्थ्यांची संख्या दिली आहे, विद्यार्थ्यांची उंची दिली आहे सेंटीमीटरमध्ये आणि खाली विद्यार्थ्यांची संख्या दिली आहे. किती दिली आहे, 135 ते 40 उंची असलेले 4 विद्यार्थी, 140 ते 145 उंची असलेले 12 विद्यार्थी, 145 ते 150 उंची असलेले 16 विद्यार्थी आणि 150 ते 155 उंची असलेले 8 विद्यार्थी. ओके, आता तुम्हाला आलेख कसा काढणार, तुम्ही आलेख पेपरमध्ये असे हे काढायचं आहे. हा इथे एक्स अक्ष काढलेलं आहे आपण, त्यानंतर इकडे वाय अक्ष काढलेलं आहे. ओके, त्यानंतर वाय अक्षावरती काय विद्यार्थ्यांची संख्या लिहिल्या आहेत. ओके, आता 2 4 6 8 का लिहिलं आहे, कारण हे बघा इथे सगळ्या समसंख्या आहेत त्याच्यामुळे 2 4 6 8 10 12. इथे शेवटला तुम्ही इथे 16 आहेत ना, 16 पण दिलेले तर पण चालतात. त्यानंतर खाली इकडे हे बघा इकडे पण सेम तसंच दिलं. इथून सुरुवात केली आपण 135 140 145 150 155. इथे खाली विद्यार्थ्यांची उंची लिहिली आहे सेंटीमीटरमध्ये. ओके, आता पहिलं 135 ते 40साठी 4 विद्यार्थी आहेत, म्हणजे इथपर्यंत असं तुम्हाला आयतालेख काढायचं आहे. ओके, पॉईंट आपण इथे देऊया. आता अशी रेष काढायची, ही अशी मी अंदाजे रेष काढले. त्यानंतर दुसऱ्या कॉलममध्ये 140 ते 145साठी 12, म्हणजे इथे आला हा पॉईंट इथे. आता तुम्हाला इथूनच रेषा वाढवायची आहे आणि इथून अशी दोन्ही जॉईन करायचे आहेत. त्यानंतर तिसरं काय दिलं आहे, 145 ते 150साठी 16, म्हणजे हा पॉईंट इथे. इथूनच रेषा वाढवायची आहे आणि इथे जॉईन करायची आहे. ओके, हे तुम्हाला आलेख पेपरवरती पट्टीने आखायचे आहेत. त्यानंतर 150 ते 155साठी 8 दिलं आहे. 150 ते 155साठी किती 8, म्हणजे इथे खाली आलं ते. आता इथूनच तुम्हाला अशी लाईन आखायची इथे, इथून अशी जॉईन करायची. अशा प्रकारे तुमचा आयतालेख काढून झालेला आहे. या तुम्हाला आलेख पेपरवरती काढायचं आहे. ओके, धन्यवाद. कार आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे तर 10वी गणित भाग 1 त्याच्यामधला सराव संच 6.4 मधला प्रश्न क्रमांक 2 काय दिलं आहे, खालील सारणीत ज्वारीचे एकरी उत्पन्न दिले आहे, त्यावरून आयतालेख काढा. ओके, आपल्याला काय काढायचं आहे, आयतालेख काढायचं या सारणीवरून. आपल्याला सारणीमध्ये काय दिलं आहे, एकरी उत्पन्न दिलं आहे क्विंटलमध्ये आणि शेतकऱ्यांची संख्या दिली आहे. ओके, 2 ते 3साठी 30, 4 ते 5साठी 50, 6 ते 7साठी 55, 8 ते 9साठी 40 आणि 10 ते 11साठी 20 दिलं आहे. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, आयतालेख काढायचं आहे या सारणीवरून. पहिलं आपल्याला बघायचं की आयतालेखमध्ये 2 कॉलम आखायचे असतात, पण इथे तिसरा कॉलम का आखला आहे, सलग केलेले वर्ग. कारण सर्वात पहिलं आपल्याला काय सलग वर्ग करायचे आहेत. सलग वर्ग केलेले आहेत आपण. काय केलेलं आहे, 2मध्ये 0.5 वजा केलं आहे आणि 3मध्ये 0.5 वाढवले आहेत. ओके, 2मधून 0.5 वजा केल्यानंतर 1.5 आलं आहे. त्याच्यानंतर 3मध्ये 0.5 ॲड केल्यानंतर 3.5 आलं. ओके, त्यानंतर दुसरं काय, 4मध्ये 0.5 वजा केलं तर 3.5 आलं आणि 5मध्ये 0.5 वाढवल्यानंतर 5.5 आलं. अशा प्रकारे तुम्हाला प्रत्येकाचे सलग वर्ग करायचे आहेत. सलग वर्ग केल्यानंतर पहिल्या कॉलममध्ये वर्ग लिहिलं आहे, एकरी उत्पन्न जे दिलं असेल ते. दुसऱ्या कॉलममध्ये सलग केले वर्ग HH. तिसऱ्या कॉलममध्ये काय, शेतकऱ्यांची संख्या ज्या वर्गाला दिली असेल ती लिहायची पुढे. 2 ते 3साठी किती दिलं होतं, 30, त्यानंतर 50, 55, 40 आणि 20. ओके, तर आता हा कॉलम आपल्याला आखलेले आहेत. आता आलेख पेपरमध्ये आपल्याला आयतालेख काढायचं आहे या उत्पन्नावरून. कसा काढणार, आलेख पेपरमध्ये तुम्हाला सर्वप्रथम असं एक्स अक्ष आणि वाय अक्ष काढायचं आहे. त्याच्यानंतर वाय अक्षावरती शेतकऱ्यांची संख्या आपल्याला लिहायची आहे आणि एक्स अक्षावरती काय लिहायचं इथे, हे बघा एकरी उत्पन्न क्विंटलमध्ये. इथे लिहिलं आहे एकरी उत्पन्न क्विंटलमध्ये. आता एकरी उत्पन्न किती आहे,
क्विंटलमध्ये हे बघा सलग केल्या वर्गामध्ये बघायचं आहे. 1.5, 3.5, 5.5, 7.5, 9.5, 11.5 असे तुम्हाला इकडे लिहायचं आहे. 1.5, 3.5, 5.5, 7.5, 9.5, 11.5 हे कुठल्या एक्स अक्षावरती लिहायचं आहे. म्हणून एक्स अक्षावर 2 सेंटीमीटर बरोबर 2 क्विंटल आपण घेतलेलं आहे. ओके, या दोघांमधला फरक किती आहे? 2. कशामध्ये? क्विंटलमध्ये. म्हणून आपण ते 2 क्विंटल असं लिहिलेलं आहे. त्यानंतर वाय अक्षावरती 1 सेंटीमीटर बरोबर किती? 10 शेतकरी घ्यायचे. म्हणजे इथे शेतकऱ्यांची संख्या 10 शेतकरी, 20 शेतकरी, 30 शेतकरी, 40 शेतकरी, 50, 60 असं लिहायचं. आता आपल्याला आयतालेख काढायचं. सर्वप्रथम पहिल्या वर्गामध्ये काय दिले? 1.5 ते 3.5मध्ये 30 दिलं आहे. 1.5 ते 3.5मध्ये किती? 30. म्हणजे इथे असा आयतालेख काढायचा आहे. त्याच्यानंतर सेकंड काय दिलं आहे? 3.5 ते 5.5मध्ये किती? 50. 3.5 ते 5.5मध्ये किती? 50. आणि दुसरा आयतालेख काढायचा आहे. त्यानंतर तिसरा काय दिला आहे? 5.5 ते 7.5मध्ये 55. 5.5 ते 7.5मध्ये किती? 55. म्हणजे इथे अर्ध्यावरती. त्यानंतर चौथा आयतालेख काय दिला आहे? 7.5 ते 9.5मध्ये किती? 40. म्हणजे काय? इकडे येणार. ओके. त्यानंतर पाचवं काय दिलं आहे? 9.5 ते 11.5मध्ये 20. म्हणजे इथे 20 इथपर्यंत काढायचं आहे. ओके. अशा प्रकारे हा आयतालेख काढलेला आहे. तर तुम्हाला आलेख पेपरमध्ये काढायचं. ओके, धन्यवाद. नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं येतं 10वी गणित भाग 1 त्याच्यामधला सराव संच 6.4 मधला प्रश्न क्रमांक 3. काय दिलं आहे? खालील सारणीत 210 कुटुंबांची वार्षिक गुंतवणूक दिली आहे. त्यावरून आयतालेख काढा. ओके. तर काय दिलं आहे? सारणीमध्ये गुंतवणूक 1000 रुपयामध्ये दिली आहे. 10 ते 15,000साठी कुटुंबाची संख्या किती आहे? 30. 15 ते 20,000साठी 50. 20 ते 25साठी 60. 25 ते 30साठी 55. 30 ते 35साठी 15 दिले. ओके. तर आपल्याला या सारणीवरून आयतालेख काढायचं आहे. तर आता आपल्याला पहिलं बघायचं की हे सलग वर्ग आहेत की नाही. 10 ते 15, नंतर 15पासून स्टार्ट होतो की नाही, 15 ते 20, 20पासून स्टार्ट होतो की नाही, 20 ते 25, 25 ते 30, 30 ते 35. ओके. म्हणजे हे सलग वर्ग आहेत. त्याच्यामुळे डायरेक्ट आपण आयतालेख काढूया. हा आयतालेख तुम्हाला आलेख पेपरमध्ये काढायचा आहे. ओके. तर आयतालेखमध्ये आपण एक्स अक्ष आणि वाय अक्ष काढला आहे. त्यानंतर खाली काय घेतलं आहे? गुंतवणूक 1000 रुपयामध्ये घेतलं आहे. हे 10, 15, 20, 25, 30, 35 5च्या पाड्यामध्ये घेतलं आहे. कारण इकडे पण तसंच दिलं आहे ना, म्हणून. त्यानंतर इकडे 30, 50, 60, 55 आणि 15 दिलं आहे. इकडे आपण काय करूया? इथं आपण सेम घेऊया. 10, 20, 30, 40, 50, 60. ओके. तर आता पहिलं काय बघूया? 10 ते 15साठी 30 दिलं कुटुंबाची संख्या. 10 ते 15साठी 30. म्हणजे इथं आयतालेख काढायचं आहे. हा पहिला आयतालेख काढला आपण. त्यानंतर 15 ते 20साठी काय दिलं आहे? 50. हे बघा, 15 ते 20साठी 50. आता इथूनच सुरुवात करायची आहे आणि दुसरा आयतालेख काढायचा आहे. तिसरा काय दिला आहे? 20 ते 25साठी किती? 60. म्हणजे इथून असं तिसरा आयतालेख काढायचं आहे. त्यानंतर चौथं काय दिलं आहे? 25 ते 30साठी 55. 50 आणि 60च्या मध्ये, म्हणजे इथे असं इथून असं जॉईन करायचं आयतालेख. ओके. त्याच्यानंतर 30 ते 35साठी काय दिलं आहे? 15. म्हणजे 10 ते 20च्या मध्ये इकडे इथून असं आयतालेख काढायचं आहे 5वा. अशा प्रकारे तुमचा आयतालेख काढून झालेला आहे. आणि इथे लिहायचं एक्स अक्षावरती 2 सेंटीमीटर म्हणजे किती घेतला? एक्स अक्षावरती म्हणजे ह्या अक्षावरती 5000 रुपये. ओके. 5,000ने वाढवत गेलं आपण. तर वाय अक्षावरती काय केलं? 1 सेंटीमीटर बरोबर 10 कुटुंबे. हे बघा, 1 सेंटीमीटर बरोबर 10 कुटुंबे. नंतर 20, 30, 40, 50, 60 असं घेतलं. ओके, धन्यवाद. तर आजच्या वेळेमध्ये बघायचं इथं 10वी गणित भाग 1 त्याच्यानंतर सराव संच 6.4 मधला प्रश्न क्रमांक 4. काय दिला आहे? खालील सारणीत विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या तयारीसाठी दिलेला वेळ दर्शवला आहे. त्यावरून आयतालेख काढा. ओके. काय दिलं आहे? वेळ मिनटामध्ये दिला आहे आणि विद्यार्थी संख्या दिली आहे. 60 ते 80 मिनटासाठी 14 विद्यार्थी. त्याच्यानंतर 80 ते 100 मिनटासाठी 20 विद्यार्थी. 100 ते 120 मिनटासाठी 24 विद्यार्थी. 120 ते 140 मिनटासाठी 22 आणि 140 ते 160 मिनटासाठी किती? 16 विद्यार्थी. ओके. तर आपल्याला या सारणीवरून आयतालेख काढायचं आहे. त्यासाठी काय करावं लागेल? आपल्याला
सुरुवातीला एक्स अक्ष काढलेला आहे, त्यानंतर वाय अक्ष काढलेला आहे. एक्स अक्षाच्या इथे काय लिहिलं आहे, वेळ मिनटामध्ये. तर किती दिली आहे, 60पासून मिनटं दिले आहेत ना, म्हणून 60पासून सुरुवात केली आहे. 60, 80, 100, 120, 140, 160 म्हणजे किती, एक्स अक्षावर 2 सेंटीमीटर बरोबर किती 20 मिनटं घेतली. आणि वाय अक्षावर आपल्याला कायचं 1 सेंटीमीटर बरोबर 2 विद्यार्थी. ओके, हे बघा 2, 4, 6, 8, 10, 12, 14 ते लास्ट 24 आहे. 24 का घेतलं आहे, कारण इथे जास्त संख्या कुठली आहे, 24ची आहे. म्हणून इथं काय लिहायचं, विद्यार्थी संख्या लिहायचं आहे. इथं वाय अक्ष लिहायचं आहे, इथं 0. ओके, त्याच्यानंतर आपल्याला काय दिलं पहिलं, 60 ते 80 मिनटासाठी किती 14 विद्यार्थी आहे. ओके, 60 ते 80 मिनटासाठी किती विद्यार्थी आहेत, 14. म्हणजे इथे एक आयतालेख काढायचं आहे. 60 ते 80 मिनटासाठी 14 विद्यार्थी. ओके, आयतालेख काढला आहे. त्याच्यानंतर 80 ते 100 विद्यार्थ्यांसाठी किती 20. 80 ते 100 विद्यार्थ्यांसाठी किती 20. म्हणजे इथूनच तो वाढवायचा आहे आणि दुसरा आयतालेख काढायचा आहे. हा दुसरा काढून झालेला आहे. त्याच्यानंतर तिसरा काय दिला आहे, 100 ते 120 विद्यार्थ्यांसाठी किती 24. म्हणजे इथे 100 ते 120 विद्यार्थ्यांसाठी किती 124. तिसरा आयतालेख काढायचा आहे आणि जॉईन करायचा आहे याला. त्यानंतर चौथा आयतालेख काय दिला आहे, चौथा काय दिलं आहे, 120 ते 140 विद्यार्थ्यांसाठी किती 22. 120 ते 140 विद्यार्थ्यांसाठी किती 22. म्हणजे इथूनच तो जॉईन करायचा आहे. त्यानंतर पाचवा लास्ट काय दिला आहे, 140 ते 160 विद्यार्थ्यांसाठी किती 16. 140 ते 160साठी किती 16. म्हणजे इथे असं जॉईन करायचं आहे. अशा प्रकारे आपला आयतालेख काढून झालेला आहे. ओके, धन्यवाद.